स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर। उन्हाळी वांगी पहिलं खत नियोजन। तर आज या ठिकाणी आपण पहिलं खत नियोजन करणार म्हणजे पहिलं खत देणार आहोत। आज आपलं डवरण पण आहे आणि त्याच्या आधी आपण खत फेकणार आहोत आणि ते पाठीमागून डवरण होणार आहे, म्हणजे खत सुद्धा दबले जाईल अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलं। तर पहिलं खत कोणतं द्यायचं, तर बघा आता पहिलं खत आपण 10-26-26 द्यायचं आहे। 10-26-26 नाही भेटलं, समजा आता 10-26-26 भेटतं म्हणा, त्यासोबत प्लस 10 किलो युरिया द्यायचा आहे। समजा हे जर नाही दिलं आपण तर ऑप्शनमध्ये कोणतं द्यायचं, तर आपण काय केलं या ठिकाणी पोटॅशची एक बॅग आणली, एक युरिया आणि एक सुपर फॉस्फेट, ठीक आहे। तर हे तीन याचं मिश्रण केलं आपण, कारण की पोटॅशची आवश्यकता आहे झाडाला मजबूती येण्यासाठी आणि मुळा म्हणजे जे काही दांडी आहे ते ठसपणे राहील। फॉस्फरसची आहे आणि युरिया उन्हाळा असल्याकारणाने युरिया आवश्यक आहे वाढ होण्यासाठी सुद्धा, आणि NPK जे भेटन तेव्हाच झाडाचा विकास होईल, म्हणून आपण हे तीन मिक्सचर करून याला आपण पहिलं खत दिलेलं आहे समजा आज, आणि पाठीमागून डवरण चालू आहे, म्हणजे हे खतसुद्धा दबल्या जाऊन राहिलं। तर अशा पद्धतीने आपण पहिलं खत नियोजन करू शकतो। आता हे पहिलं झालं आपलं, त्याच्यानंतर फवारणीचं नियोजन, हे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलो आहे। दुसरं खत नियोजन असो, दुसरी फवारणी असो, अळीचा प्रादुर्भाव आला तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण टाकू, ठीक आहे। आपल्याकडे रामबाण इलाज म्हणूनच सर्व आहे, कारण की आपण 5 वर्षापासून वांग्याची शेती केली आहे, आपल्याला माहिती आहे। फळअळी असो, शेंडअळी असो जर आली तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपाय आहे, योजना आहे, त्या परिस्थितीनुसार आपण फवारणीचं नियोजनसुद्धा त्यावेळेस आपण सांगू। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, वांगीमध्ये आपण यशस्वी होऊ आणि चांगल्या पद्धतीनं चांगला माल काढू। तर अशा पद्धतीनं आपले नियोजन राहते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, तुमच्या अडचणीनुसार आपण व्हिडिओ टाकत जाऊ, जसं काही आमचा प्लॉट आहे त्यावरून।